नमस्कार, मी अंजली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत अळूच्या वड्या. तर चला तर मग आपल्या रेसिपीकडे वळूया. आपल्याला प्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर मी पुदिना घेतलेला आहे. मिरच्या घेतलेल्या आहेत. 4 ते 5 मिरच्या घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर लागणार आहे. आज आपण खमंग आणि खुसखुशीत अशा छानपैकी अळूच्या वड्या करणार आहोत. श्रावणामध्ये बऱ्यापैकी सर्वजण करतात. कोथिंबीर नंतर आपल्याला धने लागणार आहेत. त्याच्यानंतर जिरे घेतलेले आहेत. आपलं घरामधला लाल तिखट मसाला असतो तो सुद्धा मी ह्याच्यामध्ये वापरलेला आहे. आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. इकडे मी अळूची पानं घेतलेली आहेत. अळूची पानं काळ्या देठाची घ्यायची, नाहीतर काय काय हिरवी असतात ती जरा अशी घशाला खवखवतं त्या पानांनी. त्यामुळे आपण अशीच पानं घ्यायची आणि या पानांचे सगळे देठ आपण व्यवस्थित असे काढून घ्यायचे, नाहीतर ते देठ तसेच आपल्या अळूच्या वड्यांना तसेच लागतात. आणि त्याच्यानंतर मी हे लाटण्याने अशा पद्धतीने देठ पूर्ण अशी पातळ करून घेतलेले आहेत. सगळ्या पानांना आपण असं करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण देठ असतात ते पूर्ण असे लाटण्याने पातळ करून घ्यायचे, लाटून घ्यायचे. आता इकडे दुसऱ्या बाजूला मी हे करत आहे, मिश्रण करत आहे. त्याच्यासाठी आपल्याला 2 मोठे चमचे बेसनचं पीठ घ्यायचं आहे. आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे. त्याच्यानंतर धने पावडर घ्यायची आहे, जिरे पावडर, थोडीशी हळद घेऊया, चवीपुरतं मीठ आणि ओवा घ्यायचा आहे. ओवा आपण हाताने मिक्स करून त्याच्यामध्ये घालायचा. थोडे तीळ घेतलेले आहेत. तिळाने छान चव येते वड्यांना, त्यामुळे आपण तीळसुद्धा घेऊया. आणि मग असे आपण मिक्सरमध्ये मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे ते आपण आता ह्याच्यामध्ये मिक्स करूया. इकडे मी चिंचेचा कोळ घेतलेला आहे. वड्या करताना कायम मेन गोष्ट म्हणजे चिंचेचा कोळ घ्यायचा. त्याच्याने आपल्याला घशाला खवखवत नाहीत अळूच्या पानांमुळे. आता हे सगळं आपण मिश्रण मिक्स करून घेऊया. थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण मिक्स करून घेऊया. पातळही नाही, घट्टही नाही, मीडियममध्ये करायचं. आता हे सगळं आपण मिश्रण आहे ते पानांना लावून घेऊया, अळूच्या पानांना. अळूच्या वड्या करताना चिंचेच्या कोळाने छान अशी चव पण येते आणि घशाला खवखवत पण नाही. अशा पद्धतीने आपण सगळ्या पानांना मिश्रण लावून घ्यायचं आणि हळूहळू असं व्यवस्थित त्याचं गोल असं पानांचं हे करून घ्यायचा, रोल करून घ्यायचा. अशा पद्धतीने सगळ्या पानांचं रोल करून घ्यायचं. आता ह्याला मी चाळणीमध्ये खाली तेल लावलेलं आहे आणि ते रोल असे मी ठेवलेले आहेत चाळणीमध्ये. इकडे एका भांड्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवूया. तुमच्याकडे स्टीमर नसेल तर आपण अशा पद्धतीने वड्या वाफवून घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपण आता त्याच्यावरती ताट झाकलेलं आहे. 5 ते 10 मिनटामध्ये तयार होतात आपल्या वड्या. आता इकडे पॅनमध्ये एका तेल वतलेलं आहे मी आणि अशा पद्धतीने वड्यांचे काप करून त्या तळून घ्यायच्या. जास्त वेळ भाजायच्या नाहीत, नाहीतर त्या करपू शकतात. आणि अशा पद्धतीने व्यवस्थित तळून घ्यायच्या.
माझी रेसिपी तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट कसं करायला विसरू नका. अशा पद्धतीने आपल्या तयार झालेल्या आहेत खमंग आणि खुसखुशीत अळूच्या पानांच्या वड्या. तुम्ही पण ट्राय करून बघा. श्रावणामध्ये खूप जण करतात. मला तर खूप फार आवडतात. त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अंजली रेसिपीजला सबस्क्राईब करा. तयार झालेल्या आहेत आपल्या अळूच्या वड्या. थँक यू. बाय.